नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. देवांच्या हितासाठी मनुष्य शरीर धारण करणारे जे भगवान विष्णू आहेत ते सुद्धा शंकरांच्या सारखे सर्वज्ञ आहेत. ज्ञान भांडार, लक्ष्मीपती, असुरांचे शत्रू असलेले भगवान विष्णू काय अज्ञानाप्रमाणे स्त्रीचा शोध घेत फिरतील? परंतु शंकरांचे वचनही खोटे असू शकणार नाही. शंकर हे सर्वज्ञ आहेत हे सर्वांना माहीत आहे. सतीच्या मनात अशा प्रकारे संदेहाचे काहूर उठले. कशाही प्रकारे तिच्या मनात ज्ञानाचा प्रकाश पडत नव्हता. भवानी जरी काही बोलली नाही तरी अंतर्यामी शंकरांनी सर्व जाणले. ते म्हणाले, हे सती माझे ऐक, तुझा स्त्री स्वभाव आहे असा संशय मनात आणू नकोस. जी कथा अगस्त्य ऋषींनी गायली आणि ज्यांची भक्ती मुनींना मी सांगितली ते हेच माझे इष्टदेव श्रीराम आहेत. त्यांची सेवा ज्ञानी मुनी नित्य करीत असतात. ज्ञानी, मुनी, योगी आणि सिद्धपुरुष हे निर्मल मनाने निरंतर ज्यांचे ध्यान करतात आणि वेद, पुराणे व शास्त्रे नेती नेती असे म्हणत ज्यांचे यशोगान करतात तेच सर्वव्यापक संपूर्ण ब्रह्मांडाचे स्वामी, मायापती, नित्यपरम स्वतंत्र परब्रह्म असलेल्या भगवान श्रीरामांनी आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी रघुकुल भूषण म्हणून अवतार घेतला आहे. अशा प्रकारे श्री शिवांनी अनेकवार सांगितले, परंतु सतीच्या मनाला तो उपदेश मानवला नाही. तेव्हा श्री शिव मनात भगवंताच्या मायेचा हा प्रभाव समजून हसत म्हणाले, जर तुझ्या मनात फार मोठा संदेह आहे तर तू जाऊन परीक्षा का घेत नाहीस? तू परत येईपर्यंत मी या वटवृक्षाच्या सावलीत बसतो. ज्यामुळे तुझं अज्ञानजनित भ्रम दूर होईल ते तू योग्य प्रकारे विवेकपूर्वक पूर्ण विचारांती कर. शिवांची आज्ञा मिळताच सती निघाली आणि मनात विचार करू लागली, आता काय करू, कशी परीक्षा घेऊ. इकडे श्री शिवांनी मनोमन ताडले की दक्ष कन्या सतीचे काही खरे नाही. जर मी समजावून सांगूनही तिचा संदेह दूर होत नाही तर तिचे दैवच फिरले आहे. आता सतीची धडगत नाही. श्रीरामांनी जे योजले आहे तेच होणार. तर्काचे फाटे फोडून काय उपयोग असे म्हणत भगवान श्री शिव भगवान श्री हरीच्या नामाचा जप करू लागले आणि जेथे सुखधाम प्रभू श्रीराम होते तेथे ती गेली. सतीने पुष्कळ विचारांती सीतेचे रूप धारण केले आणि नराधिपती श्रीराम ज्या वाटेने येत होते त्या वाटेने ती निघाली. सतीचे हे वेषांतर पाहून लक्ष्मण चकित झाला. त्याचे मन चक्रावून गेले. तो फार गंभीर झाला. त्याला बोलणे सुधरेना. धीरबुद्धीचा लक्ष्मण प्रभू श्रीरामांचा प्रभाव जाणत होता. सर्व काही पाहणारे आणि सर्वांचे हृदय जाणणारे असे देवांचे स्वामी श्रीरामांनी सतीचे कपट ओळखले. ज्यांचे स्मरण होताच अज्ञानाचा नाश होतो तेच ते सर्वज्ञ भगवान श्रीराम होते. स्त्री स्वभावाचा नमुना पहा. सतीला तेथे सर्वज्ञ श्रीरामांच्या समोरही कपट करण्याची इच्छा झाली. आपल्या मायाबलाचे मनात स्मरण करून श्रीरामचंद्र हसून कोमलवाणीने म्हणाले, प्रभूंनी दोन्ही हात जोडून सतीला म्हटले, मी दशरथ पुत्र राम तुम्हाला प्रणाम करीत आहे. नंतर विचारले की भगवान शिव कोठे आहेत? तुम्ही येथे वनात एकट्याच का फिरत आहेत? श्रीरामांचे कोमल व गूढ बोलणे ऐकून सती ओशाळून गेली. ती घाबरून गप्पपणे शिवांच्या जवळ जाऊन परतू लागली. तिला आता काळजी लागून राहिली. आपण शंकरांचे म्हणणे मांडले नाही आणि आपल्या अज्ञानाचा आरोप श्रीरामांच्यावर केला. आता मी परत जाऊन शंकरांना काय उत्तर देऊ असा विचार करता करता सतीचे मन फारच उद्विग्न झाले. सतीला दुःख झाले हे श्रीरामांनी ओळखले. तेव्हा त्यांनी आपला प्रभाव दाखविला. सती वाटेने जात असता तिला चमत्कार दिसला की श्रीरामचंद्र हे सीता व लक्ष्मण यांच्यासह समोरून जात आहेत. या प्रसंगी श्रीरामांनी सतीला सीता दाखवली, कारण तिने श्रीरामांचे सच्चिदानंद रूप पाहावे. वियोग व दुःखाची जी कल्पना तिच्या मनात आली होती ती दूर व्हावी आणि तिने पहिल्यासारखे व्हावे. मग सतीने मागे वळून पाहिले तेव्हा तेथेही बंधू लक्ष्मण आणि सीतेसह श्रीराम सुंदर वेशात दिसून आले. जिकडे पाहावे तिकडे प्रभू श्रीराम विराजमान आहेत आणि चतुर्सिद्ध मुनीश्वर त्यांची सेवा करीत आहेत. सतीने तेथे अनेक शिव, विष्णू, ब्रह्मदेव पाहिले. ते एकापेक्षा एक प्रभावी होते. तऱ्हेतऱ्हेची वेशभूषा करून सर्व देव श्रीरामांचे चरण वंदन करीत होते. तिला अनेक अनुपम सती, सावित्री, लक्ष्मी दिसत होत्या. ज्या रूपामध्ये ब्रह्मदेव इत्यादी देव होते त्यांना शोभतील अशा रूपात त्यांच्या या सर्व शक्तीसुद्धा होत्या. आजच्यासाठी धन्यवाद.